ए राहुल्या, अरे सांग की का घालत नाही शर्ट? स्टाईल आहे. होय, ही स्टाईलच आहे माझी. अरे कसल्या स्टाईली करतोयस? हे राहुल्या, स्टाईल करायला ऋतिक वाणी सलमान वाणी बॉडी असती तर ठीक आहे, पण हे असं गावात नाही हिंडायचं म्हणजे हा? अरे जरा बापाच्या तोंडाकडे बघ. हा त्याचा मनोज कुमार झालाय. मजी अरे म्हणजे तोंडावर हात ठेवून त्यांना गावावर हिंडायला लागतंय. गावात तोंड टाकायला जागा ठेवलीच का त्यांना? आता का त्यांच्याकडे बघून त्यांची तरी लाज राखल्या का जरा? आता मी नाही शर्ट घातलं तर त्यांना काय होतंय? बघा बघा कसं बोलतोय ते. शांत व्हा बापू. राहुल्या, तुझा नक्की प्रॉब्लेम तरी काय रे? तू का नाही शर्ट घालते? ते काय आहे नाना, म्हणजे हा, मी शर्ट घातला की माझा कॉन्फिडन्स जातोय. अरे जळला तुझा कॉन्फिडन्स. बापू, माझ्या कॉन्फिडन्सला काय म्हणायचं नाही. बापू अहो शांत व्हा तुम्ही. अहो नाना नको केलंय मला यानं. लोक जाता येता विचारते तुमचं पोरग शर्ट का घालत नाही म्हणून. काय सांगू त्यांना? अरे आपण काय शहरातली माणसं आहे का? आणि गावातली माणसं नावं ठेवतात हे बी कळणार. मी बोलतो त्याच्याशी. तुम्ही लाग बोलालो पण तो ऐकणार आहे का? ऐकल ऐकल बापू. हे बघ राहुल्या, शर्ट घातल्याने कॉन्फिडन्स जातो असं काय बी नसते. अरे हे सगळे नुसते अंधश्रद्धा आहे रे. तसं असतं तर गावातली सगळी लोक बिना शर्टाची फिरली असते की. तू घाल शर्ट, बघू आपण काय होते. आम्ही काय सांगतोय ते पटतंय ना तुला? हो नाना. मग आता घालणार ना शर्ट? नाही नाना, मी नाही घालणार शर्ट. ए राहुल्या, घाल बघू शर्ट, बघू काय होतंय. आपण घाल तू शर्ट. नाही, मी नाही घालणार. अरे आम्ही सांगतोय म्हणून तरी घाल. नाही नाना, अरे घाल की. मी नाही घालणार. अरे घाल की. नाही. नाही घालणार? अरे तुझा बाप बी घालील शर्ट. घाला की मग. पर मी नसतो घालत शर्ट. बघितलं बघितलं कसं बोलतोय कार्ट ते. नमस्कार नाना. रामकृष्ण. काय मीटिंग बिटिंग चालू आहे काय? नाही भैया, मीटिंग कसली, हे आपलं असंच. नाही नाही, तसं असेल तर येतो नंतर. नाही नाही, बोल की. नाना काय आहे, एक मस्त कल्पना डोक्यात आली. म्हणजे गावच्या दृष्टीने ती चांगलीच आहे. आता चांगली आहे का वाईट हे तुम्ही ठरवा. आता काय कल्पना आहे डोक्यात? नाना, आजकाल गावात मुलींना लई त्रास व्हायला लागले. कसला त्रास? आपल्या गावात मुलींना त्रास होईल असं कुठं कोण वागते? अहो नाही नाना, होतो त्रास, मला माहिती ना. कर राहुल्या. नाही म्हणजे गावात होत नसल, बाहेर तर होतो ना. वय वय. नाही भैया, पण आपण नेमकं काय करायचं त्याच्यावर? म्हणजे नाही, आपण नाही का त्याच्यावरती ते टॅलेंट सांग. म्हणजे काय जितो काका, आपल्या गावातल्या मुली शिक्षणासाठी बाहेर जातात, तिथे त्यांना कोणते रोड रोमिओ लफंगे त्रास देतात. तो आपण टाळू शकत नाही ना. पण आजकाल त्यांची मजली एवढी वाढली की ते डायरेक्ट आपल्या गावातच यायला लागले. आता आपल्या गाव के लड़कियों को कोई छेडणार तर ते आपल्या भैयांना सहन नाही होणार ना. म्हणून आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. पण आपण काय करायचं? त्यावरच उपाय म्हणून भैयांनी टोले नाका काढायचं ठरवलंय. टोले नाका? टोले नाका?
टोले नाका म्हणजे टोले नाका इथं स्पीड ब्रेकर. म्हणजे काय, गाव बाहेरचे पोरं गावात येतात आणि गिरट्या घालून जातात. त्यामुळे होतं काय, गावचं हे बिघडतं वातावरण. त्यासाठी हा उपाय शोधून काढला. नाही नाही बरोबर आहे, पण भैया नेमकं टोले नाका म्हणजे काय ते नाही समजलं. जितू शेठ, नेमकं टोले नाका म्हणजे ते टॅलेंट. जितू काका, टोले नाका म्हणजे काय? पूर्वी कसं गावाला एक वेस असायची, तशीच एक वेस आपण रोड रोमिंना व्यसन घालण्यासाठी तयार करणार आहोत. नाही नाही, मला नेमकं कळलं असं सांग बघू. नेमकं ना त्याचं काय, तुम्ही या ना बसा, तुम्हाला बसूनच सांगतो या. कसं आहे टॅलेंट, जरा नीट समजून सांग की. सांगतो. काय तुझी आयडिया चांगली आहे, पण गावातल्या लोकांना ह्याचा त्रास होणार नाही ना? कसला त्रास आलाय? ही गाव बाहेरची पोरं आपल्या गावात येतात, हा गावातल्या पोरींना त्रास देतात. त्यांना आळा घालायला नको का? भैया म्हणतोय ती बरोबर आहे. माझा सपोर्ट आहे त्यांना. आणि अजून एक ना, तुम्हाला अख्खा गाव मानतो, तुमचं घर एवढं शांतता प्रिय, हा पण काही लोक इतर रस्त्यावरतून जाताना हॉर्न वाजून त्या घराची शांतता भंग करतात. अरे भैया चालायचं तेवढं. तू शेट नाही चालणार अजिबात. आता मग काय करायचं, लोकांचं हॉर्न काढून घ्यायचं का आपण? नाही जे तू शेट, आपण तुमच्या घराबाहेरचा रस्ता सायलेंट झोन करायचा. सायलेंट झोन? हा म्हणजे कसं आहे, रोडवरून जाताना इथं कोणी हॉर्न वाजवायचा नाही, आरडाओरडा करायचा नाही, म्हणजे सगळं बंद करून जायचं, सगळं काही शांततेत करायचं. पण आमचंच घर का? सुरुवात तुमच्या घरापासून करायची, हळूहळू अख्खं गाव सायलेंट करणार आहे, म्हणजे अख्ख्या गावात शांतता पसरवणार आहे. आणि तुमच्या हस्त्याचं उद्घाटन करून आणा, हा म्हणजे पत्रकारांना पण सांगितलंय, हा गावातले सगळे येणार आहे, तुम्ही पण या, घरच्यांना सगळ्यांना घेऊन या. शीतल, तुम्ही पण या. येते की. ना येऊ का? या उद्या उद्घाटनाला येतो. रामकृष्ण. चला चल रावले. शीतल मगाशी मंगळसूत्राची चौकशी करत होती, त्यात हा हर्षवर्धन सुद्धा सारखा सारखा घरी येतोय. नेमकं काय चाललंय हे कळायच पाहिजे.